सह्याद्रीवाडीच्या विद्यार्थ्यांना दिलासा। शिवसेना विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत यांच्याकडून पावसाळभर मोफत वाहनाची सुविधा। महाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे सह्याद्रीवाडीत गावाला जोडणारा साकव वाहून गेल्याने विद्यार्थ्यांसमोर शाळेत जाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। मात्र या समस्येची दखल घेत शिवसेना विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत यांनी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत वाहनाची व्यवस्था करून दिली आहे। महाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे नुकसान झाले होते। यामध्ये सह्याद्रीवाडीला जोडणारा साकव वाहून गेल्याने गावातील विद्यार्थ्यांचा माध्यमिक शाळेत ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला होता। साकव वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांना आंबेशिवथर मार्गे तब्बल 7 किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागत होते। विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात येताच शिवसेना विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत यांनी तातडीने पुढाकार घेत संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। यावेळी गोपीनाथ सावंत यांनी सांगितले की नामदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रेरणेतून समाजहिताची ही सेवा करत असून विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी महाड तालुका सहसंपर्क प्रमुख भाऊ दिवेलकर, शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष तुकाराम साळुंके, ज्येष्ठ शिवसैनिक पप्पा सकपाळ, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते। सह्याद्रीवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे। आम्ही ब्रिजवरनं येत होतो, ब्रिज पाण्याने वाहून गेला तर आमच्या येण्या जाण्याची अडचण होते शाळेत येत जाताना। तर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आंबेशिवथर मार्गे आम्हाला विक्रम दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। श्री समर्थ रामदास विद्या मंदिर या प्रशालेमध्ये सह्याद्रीवाडी या ठिकाणाहून काही मुलं येत होती, पण पावसाच्या खूप अतिवृष्टीमुळं कसबेशिवतर या ठिकाणचा जो साकव होता तो पाण्याने वाहून गेला। मुलांची अडचण होती, पण खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नायक असणारे माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेब यांनी या मुलांसाठी खूप चांगली सोय केली। त्याच पद्धतीनं आमच्या प्रशालेचे सभापती आदरणीय लक्ष्मण भाऊ भोसले, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आदरणीय गोपीनाथ दादा, आदरणीय भाऊ दिवेलकर साहेब, आदरणीय मार्गदर्शक पप्पा साहेब, आदरणीय पत्रकार, या सर्व असणाऱ्या धुरंधर व्यक्तींनी आम्हाला माननीय मंत्री महोदयांच्या सहकार्यातून, त्यांच्या निधीतून आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी या अति मुसळधार दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विक्रमने ने-आण करण्याची सोय खऱ्या अर्थानं करून दिली। शिक्षण सेवेमध्ये एक चांगलं काम माननीय मंत्री महोदयांनी केल्यामुळं मी त्यांचं विद्यालयाच्या वतीनं शतशः ऋण व्यक्त करतो। जय हिंद। प्रश्न असा आहे की यावेळी जो मुसळधार पाऊस झाला आणि जो साकव होता कसबेशिवतर ते सह्याद्रीवाडीला जोडणारा छोटा साकव होता आणि अति पावसामुळं तो साकव वाहून गेला आणि त्यामुळं सह्याद्रीवाडी ते हायस्कूल आमचं किमान नाही म्हटलं ते 4 किलोमीटरचं अंतर आहे, येऊन जाऊन 8 किलोमीटर आणि 5वीपासून ते 10वीपर्यंत असणारे सर्व लहान लहान मुलं वयोवर्ष 10 ते 14-15 वयोगटातील मुलं, त्यामुळे त्यांना येणं जाणं हे शक्य होत नव्हतं। आणि मग ही तक्रार जरा ही माहिती आदरणीय ज्यांना ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्याने महाराष्ट्रामध्ये गरिबांचे कैवारी म्हणून संबोधलं जातं ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे नामदार मंत्री भरतशेठजी गोगावले साहेब यांच्याकडं माहिती देणारे आमचे या शाळेचे सभापती सन्माननीय लक्ष्मणशेठ भोसले, या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय गोपीनाथजी सावंत, नंतर तालुक्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय भाऊशेठ दिवेलकर आणि आमचे पत्रकार, या सर्व मंडळींनी ही इथली वस्तुस्थिती त्यांनी सांगितल्यानंतर सन्मान्य साहेबांनी ठीक आहे पुढची तुमची अडचण काय, तर आता काही होणार नाही, हा पूल तर साकव तर बांधून मिळायला पाहिजे, पण तो आता होऊ शकत नाही। त्याच्यामुळं सध्या मुलांना येण्याची अडचण होईल तर त्यांनी विक्रम देण्याचं कबूल केलं आणि ह्या सगळं विद्यार्थ्यांची आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांची व्यवस्था साहेबांनी केली। त्याच्यामुळं मी माझ्या संपूर्ण शिवतर विभागाच्या वतीनं प्रशालेचे मार्गदर्शक या नात्यानं मी आदरणीय साहेबांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।